महाराष्ट्राचा सुपरस्टार. ट्रॅव्हल कंपनीत घडणारा विनोदाचा प्रवास सादर करतायत नागपूरचा प्रसाद आणि पुण्याचा अभिजित. पोडे 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 अपडी पोडे. नमस्कार नमस्कार नमस्कार. उन्हाळ ट्रॅव्हल्स तर्फे मी तुमचं मनापासून स्वागत करतो. अलभ्य लाभ अलभ्य लाभ अलभ्य लाभ. अरे उन्हाळ ट्रॅव्हल्स. हनीमून रंगे उन्हाळ संगे, पिकनिक रंगे उन्हाळ संगे. आजींपासून नातवांपर्यंत सर्वांच्या तोंडी एकच नाव उन्हाळ. आता बोला. हे बघा तुमची उन्हाळगिरी बंद करा. तर नावावर जाऊ नका. उन्हाळ म्हणजे उमा नारायण डहाणूकर. आमच्या आई वडिलांचं नाव आहे. एकेकाळी काय उत्कर्षाला नेलं होतं बिझनेस त्यांनी, आणि आता मी सांभाळतोय. हे बघा मिस्टर, तुमचं नाव काय आहे? पराग. पराग डहाणूकर. काय सेवा करू आपली? आमच्या नवीन हनीमून पॅकेज बद्दल ऐकलं का सर तुम्ही? उन्हाळ ट्रॅव्हल्स, प्रवास रंगे हनीमून संगे. म्हणजेच आपल्या उन्हाळ ट्रॅव्हल्स तर्फे बरंच काय काय होतं. म्हणजे आमच्या इथे भोजनाची उत्तम व्यवस्था, निवासाची उत्तम व्यवस्था, प्रवासाची अत्युत्कृष्ट व्यवस्था, आणि त्याचबरोबर आमचे सेलिब्रिटीज ताई माई आणि भाऊजी तुमच्या बरोबर गेम्सही खेळतात. अहो मिस्टर, मी माझ्या बायको सोबत हनीमूनला जायचं का तुमच्या ताई माय भाऊजी सोबत गेमा खेळायच्या? अहो सर, तुम्ही हनीमून पॅकेज बद्दल ऐकलेच तरी कुठे? या इकडे. हे बघा, हे इथे कुलू दिसतंय. हा, कुलू पासून तुम्ही निघालात मनालीच्या पर्यंत, आणि मनाली पासून अख्खा काश्मीर करून केरळ बॅकवॉटर्स. हा हा हा. अहो मिस्टर, मी तुमच्या हनीमून पॅकेजला जाऊन आलोय. काय बोलताय? या 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 या, बसा बसा. म्हणजे जाऊन सुखरूप आलात पण का तुम्ही? परत काय म्हणालात? मी म्हंटल एकंदर प्रवास कसा झाला? काही प्रॉब्लेम नाही ना आला? प्रॉब्लेम? अहो हनीमूनच्या पहिल्याच दिवशी मी आणि माझी बायको हॉटेल अजंठा जवळ पोहोचलो. करेक्ट. तिथूनच निघतात आमच्या बसेस. हा ना? तर तिथला माणूस म्हणतो न्यू अजंठा वरून गाड्या सुटतात. तो न्यू रूल असेल. मग आता मी आणि माझी बायको दोन्ही हातात लगेच घेऊन लगेच 2 किलोमीटर चालत गेलो. केवढे घामाघूम झालेलो माहितीये सर. हनीमूनच्या आधी असं घामाघूम होण्याची थोडीशी प्रॅक्टिस असावी. हो ते. हे बघा सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला त्रास झाला असेल ना, पण मला सांगा त्याच्या पुढे काही प्रॉब्लेम आला नाही ना? कसं काय प्रॉब्लेम येणार? अहो नवऱ्याला 1 नंबर सीटवर बसवता आणि बायकोला 35 नंबरवर. ही तुमची प्रायव्हसी. असं कशाला बसायचं सर? हा, 1 नंबर आणि 35 नंबर? अहो तुम्ही हनीमूनला चाललाय की डिवोर्स घ्यायला चाललाय? अहो आमच्या माणसाला सांगायचं, त्याने ऍडजस्ट करून दिलं असतं ना सर. त्यातच 2 तास गेले. हो, तोपर्यंत मी त्या ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेलो मल्याळी गाणी ऐकत. हा, हे मात्र आमचं सांस्कृतिक कनेक्शन फार झकास आहे. आणि काय गंमत असते हो साऊथ इंडियन म्युझिक मध्ये. ए अपडी पोडी पोडी थोडे ना मी तुला आता. तर तो ड्रायव्हर एक तो मल्याळी गाणी लावतो आणि आतमध्ये पिक्चर कोणते लावता रे तुम्ही? पिक्चर कोणते लावता? पिक्चर म्हणजे डीव्हीडी चालू होता? चालू आहात तुम्ही, मला माहितीये ना. अरे हनीमूनला जाताना कसा मस्त असा रोमॅन्टिक सिनेमा बघायचा असतो. सनम बेवफा लावलेला. अहो सर, पण मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही हनीमूनला चाललाय तर पिक्चर काय बघताय? असं मस्तपैकी रेलिंग चेअरवर रेलायचं. रेलिंग चेअर? अहो माझी बायको जरा म्हणून त्या अशा रेलिंग चेअरवर मस्तपैकी रेलायला गेली तर मागच्या माणसाच्या मांडीत. सर इकडे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हा सर, यू हॅव टू बी. पण तुम्ही वहिनींना समज द्या. काय हो? हनीमूनच्या दिवशी असं परपुरुषाच्या मांडीत रेलणं शोभतं का? हे मात्र अरे तुझ्या काय झालं सर? काय झालं? तुमच्या त्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसून पाठ धरली. कोणी धरली? धरली रे, धरली, उघडली. सर, हनीमूनच्या वेळेस प्रॅक्टिस नसली की असं होतं. प्रॅक्टिस? माझा हनीमून असा मार्गावर होता रे, मार्गावर. म्हणजे मी माझ्या बायकोला जरा जवळ घेतलं. करेक्ट. असं मस्त रोमॅन्टिक ऍटमॉस्फिअर क्रिएट. बरोबर केलं. तिला असं जरा जवळ जातो, दारावर टकटक सुरू झाली. अहो मसाला दुधाची वेळ. आमचे सेलिब्रिटी झाले असणार ना मसाला दुधाचा ग्लास घेऊन मध्यरात्री. पोलीस आले होते. सरप्राईज. अहो सर, काय आमचे टूर मॅनेजर इनोव्हेटिव्ह. तुम्हाला सांगू, मसाला दुधाचा हातात ग्लास घेऊन आमचे सेलिब्रिटीज पोलिसांच्या वेशात. अरे बाबा, मी आणि माझी बायको रात्रभर पोलीस ठाण्यात होतो. सर असं कशाला करताय? हनीमूनला पोलीस स्टेशन की हॉटेल म्हणजे काय? अरे त्या रात्री पोलिसांनी हॉटेलवर रेड टाकली होती. हो, हनीमूनच्या पहिल्या रात्री नवरा बायकोनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं. बरोबर आहे. तर मी जगाला समजून सांगत होतो की अहो ही माझ्या लग्नाची बायको आहे. वाट लावली तुम्ही माझ्या हनीमूनची. सर 1 सेकंद. तुमचं चुकलं का? अहो एवढं सगळं झालं तर मला एक फोन नाही करायचं तुम्ही? माझा 7777 24/7 चालू होतो. अहो तुमचा फोन स्विच ऑफ होता. काय तारीख होती तुमची? 16 डिसेंबर.
अरे अहो मी सुद्धा हनीमूनलाच गेलो होतो तेव्हा. कॉंग्रॅच्युलेट मी. थँक्यू थँक्यू. म्हणजे कोणत्या पॅकेज मधून मी गेले? ना सिमला कुलू मनालीचं एक अप्रतिम पॅकेज आहे. हा उत्तम दर्जाची सेवा. ही समोरची ट्रॅव्हल एजन्सी आहे हा. ना, कसली सर्व्हिस देते सर. अच्छा, त्या ट्रॅव्हल एजन्सी मधून गेले. तू त्या अरे तुझ्या नानाची सर 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 नाना नानी सुटा एक अप्रतिम पॅकेज आहे त्यांच्यासाठी. देऊ का? तर गेमच टाकतो. अरे मला उन्हा ट्रॅव्हल्स मधून पाठवू. नाही, नाही, नाही. तू त्या ट्रॅव्हल्स सर, मधून सर. जातो. अहो, हा? सांग रे सांग ना. हा, आता बोल आता बोल. काय म्हणत होता मगाशी? मधुचंद्र रंगे उन्हाळ संगे. क्या बात है, व्हेरी नाईस परफॉर्मन्स. पण हनीमून बद्दल आणि या परफॉर्मन्स बद्दल अनिकेतच बोलेल तुमच्याशी. नाही मला एक कॉंग्रॅच्युलेट करायचंय अभिजितला. म्हणजे 2 भागांमध्ये किस टू हनीमून याचा जो ट्रॅव्हल त्यांनी केलेला आहे खरंच. हा, एक किस्सा होता तो तुझा इम्प्रोव्हायझेशन होतं, राईट? माझं फक्त इम्प्रोव्हायझेशन होतं. ओके, मग आजचं कोणाचा एक्सपिरियन्स और इम्प्रोव्हायझेशन, व्हॉट वॉज इट? एक्सपिरियन्स म्हणजे ऍक्च्युली हे आम्हाला एका मित्रांनी सांगितलं. हा. तर त्याच्यावरनं मग आम्ही हे इम्प्रोव्हाइज करत गेलो. अच्छा. पण आधी जजेसचे कमेंट्स. सुप्रिया मॅम. प्रसाद तुझी कळी खुलली हा. कालपासनं म्हणजे जी अशी थोडंसं तुला टेन्शन होतं ह्याच्यात तुझी कळी खुलली. मला बघताना असं उगाच जरा पुढे गेले मी. फ्लॅश फॉरवर्ड असतो ना तसा फ्लॅश फॉरवर्ड झाला आणि झीच्या कुठल्या तरी चांगल्या मालिकेमध्ये किंवा कुठल्या तरी छान चित्रपटामध्ये म्हणजे तुम्ही दिसलात मला काम करताना. छान. पण याचा अर्थ असं नाही की सगळंच परफेक्ट असतं. पण चांगलं केलं तुम्ही आणि कराल तुम्ही. पोटेन्शियल आहे तुमच्यात. छान, मला आवडला. थँक्यू सो मच. नाव आहे सर. मस्त एकदम झकास. छान मस्त. पण मी एक्सपेक्ट जरा जास्त करतोय त्यामुळे कदाचित छान केलं तुम्ही. बरोबर, हेच व्हेरी जेन्युइनली करा तुम्ही. लाफ्टर त्यातले आम्ही आमच्या जागा करून आम्ही हसू. हल्ली तो जमाना गेला ज्यावेळेला मेक फेसेस और टू मेक अ पर्सन लाफ. सिच्युएशनवर हसतो माणूस, त्यामुळे तेवढं फक्त सांभाळा. छान. थँक्यू मनीष. महाराष्ट्राचा सुपरस्टार